संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये जेजुरी येथे वारकऱ्यांच्या दिंडीचा अपघात झाला आहे. या ट्रक अपघातामध्ये सांगली जिल्ह्यातल्या 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे, तर 4 वारकरी जखमी झाले आहेत. मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज, मालगाव आणि कौलापूर येथील महिला वारकऱ्यांचा मृतांमध्ये समावेश आहे. नंदा पवार वय 60 कौलापूर, माधवी राजाराम सलगरे वय 55 मालगाव आणि राजश्री शंकर भोसले वय 55 कसबे डिग्रज अशी मृत वारकरी महिलांची नावे आहे. या घटनेमुळे तिन्ही गावांमध्ये शोककळा पसरली असून वारकऱ्यांच्या मृत्यूच्या घटनेची माहिती मिळताच गावामध्ये बंद पाळण्यात आले आहे. 150हून अधिक वारकरी हे 6 जुलै रोजी कसबे डिग्रजच्या संत ज्ञानेश्वर माऊली पालखी दिंडीतून आळंदीला गेले होते. दिंडीचा आजचा 5वा दिवस होता. मात्र पालखी सोहळ्यात सहभागी झाल्यानंतर मुख्य पालखी सोहळ्यातून पायी निघालेल्या दिंडीवर काळाने घाला घातला आहे. या घटनेमुळे सांगली जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त होत असून मृत पावलेल्या वारकऱ्यांना राज्य शासनाने भरघोस मदत करावी व दिंडीमध्ये वारंवार घडणाऱ्या अपघाताच्या घटना टाळण्यासाठी सरकारने ठोस पावलं उचलावीत अशी मागणी कसबे डिग्रज येथील वारकऱ्यांकडून करण्यात येत आहे. धोंडराम तुकाराम यादव, राहणार कसबे डिग्रज. सांगली जिल्ह्यातून कसबे डिग्रज गावची आमची दिंडी आज जवळजवळ 25 ते 30 वर्षे आषाढी वारी चालत आलेली आहे आणि आमच्या दिंडीचा आज यावर्षी दुर्दैवी अपघात झालेला आहे. आमच्या गावावरती भयंकर शोककळा पसरलेली आहे. 3-4 लोक महिला वाढलेले आहेत असं म्हणून समजतं आहे आम्हाला. महाराष्ट्र शासनानं वेळोवेळी लोकांनी सांगून मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी याच्यावर काहीतरी निर्णय घेऊन होणाऱ्या लोकांचं वारकरी संप्रदायाचं हाल कमी करण्यात यावं. दुसरी गोष्ट की मृत झालेले लोक आहेत, या मृतांच्या वारसांना भरघोस मदत देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करावी आणि त्यांच्या कुटुंबाचं सात्वन करावं ही माझी पूर्ण इच्छा आहे. तिची परंपरा 30 वर्ष झाली आमची दिंडी इथे कसबे डिग्रजवरून जाते, सांगली जिल्ह्यातून कसबे डिग्रजवरून जाते. आणि ते आळंदीहून प्रसन्न आमचं झाल्यानंतर आम्ही दिंडी हलवतो आणि ते सासवडच्या दिशेने पुण्याच्या दिशेने जाते. पुण्यात मुक्काम 2 दिवस असतो. तेथून पुढं सासवडला मुक्काम आमचा 2 दिवस असतो. आज सासवडचं मुक्काम करून सकाळी त्यांचा हा कार्यक्रम झालेला आहे. कधी गेली होती आणि किती लोक होते ह्या दिंडीमध्ये 100 ते 110 लोक आहेत. 100 ते 45 महिला आहेत, बाकीची पुरुष मंडळी आहेत. त्याच्यामध्ये तुमच्या दिंडीचं नाव काय? हा संत ज्ञानेश्वर माऊली दिंडी सोहळा. आज पंढरपूरला जात असताना आमच्या कसबे डिग्रज गावातील दिंडीचा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये 3 ह्या दिंडीमधील महिला मृत पावलेल्या आहेत. खरं बघायला गेलं तर यासाठी शासनानं ते प्रत्येक वर्षी जर अपघात होत असतील आणि एखाद्याचा प्रपंच उद्भवत असेल तर त्यासाठी जे काही उपाययोजना करणं गरजेचं आहे ते त्यांनी करणं गरजेचं आहे असं मला वाटते. आणि आज आमचं अखंड गाव, आमचे सगळे या ठिकाणी वारकरी संप्रदाय आणि आमचं पूर्ण गाव शोककळेमध्ये बुडालेलं आहे. आणि आमच्या गावातील व्यापारी संघटना असतील किंवा ग्रामपंचायत आणि सर्व संस्थांनी आज बंद ठेवून या दुःखद घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. फक्त माझी या सरकारकडे एवढीच मागणी आहे की वारंवार जर अशा घटना घडत असतील आणि एखाद्याचा संसार जर होत असेल तर आपण या ठिकाणी मृत पावलेले व्यक्ती आहेत त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीला राज्य सरकारच्या मध्ये सामावून घेऊन त्यांना नोकरी द्यावी अशी आमच्या सर्व गावकऱ्यांची या ठिकाणी इच्छा आहे. आणि तातडीनं ताबडतोब त्यांना जे कोण मयत झाले आहेत त्यांच्यावर मदत आर्थिक स्वरूपाची मदत करावी आणि जे कोण जखमी आहेत त्यांनासुद्धा भरघोस प्रमाणात मदत करावी अशी आमची सर्व गावकऱ्यांची इच्छा आहे. आणि आम्ही पूर्ण अखंड गाव आज पूर्ण शोकसागरात बुडालेलो आहोत. अंत्यसंस्काराच्या दृष्टीने काय आता पुढे काय? आता आमच्या गावातील प्रमुख मंडळी, मी सुद्धा जाणार होतो पण आमच्या गावातले सर्व प्रमुख मंडळी त्या ठिकाणी त्या दिशेनं पुण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. 4-5 गाड्या गेलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर ते माहिती देतील म्हणले आणि पूर्ण आम्ही अखंड गाव अंत्ययात्रेसाठी एकत्र येणार आहोत. आणि अखंड गाव सर्व माता भगिनी म्हणजे सर्वच तरुण म्हणजे सर्वांच्यामध्ये प्रचंड प्रमाणात दुःख आहे. आणि आम्ही सगळेजण मिळून अंत्यसंस्कार कदाचित उद्या सकाळी होईल पण आम्ही एकत्र येऊन सगळं पार पाडणार आहोत.